देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। सोलापूर यामध्ये थोडंसं वेगळं ठरतं, कारण आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी सोलापूर स्वतंत्र झालं होतं। अवघ्या 3 दिवसांचं हे स्वातंत्र्य होतं, पण देशव्यापी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यानं चेतना फुंकली। सोलापूरच्या या स्वातंत्र्यासाठी 4 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। पण सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना हुतात्मा कुर्बान हुसेन यांच्या नावाचा विसर पडला। यावरनं वाद उद्भवला। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। ध्वजारोहणासाठी सोलापुरात आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे वादात सापडले। यामागचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात एका हुतात्म्याचा टाळलेला उल्लेख। स्वातंत्र्य लढ्यात सोलापुरातील मल्लप्पा धनशेट्टी, श्री किशन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन हे 4 जण हुतात्मे झालेत। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी आपल्या भाषणात तिघांची नावं घेतली, मात्र हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव वगळल्यानं वाद उभा ठाकला। सोलापूर शहराने 4 दिवस स्वतंत्र सोलापूर म्हणून ओळख मिळवली होती, जिथे लोकांनी ब्रिटिश राजवटीला आव्हाने स्वराज्याची झलक दाखवली होती। श्री शंकरराव जाधव, श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री जगन्नाथ शिंदे आणि श्री किसन सारडा तसेच अनेक ज्ञात शूरवीरांचे बलिदान हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्याचे तेजस्वी प्रतीक असून हा इतिहास आजही सर्वांसाठी प्रेरणादायक असा आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे हुतात्मा कुर्बान हुसेन यांचं नाव विसरल्यानं काँग्रेसनं तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। हा प्रत्येक सोलापूरकराचा अपमान आहे, त्यामुळे मंत्री गोरेंनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णींनी केली आहे। अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यातील पत्रकार। 1927 मध्ये त्यांनी सोलापुरात गझनफर नावाचं साप्ताहिक सुरू केलं। नियतकालिकातून स्वातंत्र्य लढा, कामगारांचे प्रश्न, हिंदू मुस्लिम ऐक्य याबाबत हुसेन यांचं लिखाण आहे। 1930 मध्ये सोलापुरातील पहिल्या स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागाबद्दल इंग्रजांनी हुसेन यांना अटक केली। 12 जानेवारी 1930 रोजी हुसेन यांना इंग्रजांनी फाशी दिली। त्यावेळी हुसेन यांचं वय अवघं 22 वर्ष होतं। पालकमंत्री भाषण वाचत होते म्हणजे लिहिणाऱ्यांनी जाणीवपूर्वक नाव गाळलं का लिहून दिलं असताना जाणीवपूर्वक पालकमंत्र्यांनी नाव वाचलं नाही। यात चूक एका कोणाची तरी एकानं काहीतरी कोळसावपणा यात केलेला आहे, यात कोणीतरी मुद्दामपणा केलेला आहे आणि त्यामुळे निश्चितपणे सोलापूरकर या गोष्टीवरती नाराज आहेत। आमची मागणी एवढीच आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते जयकुमार गोरेजी यांनी सोलापूरकरांची तात्काळ माफी मागणी अपेक्षित आहे, कारण हा सोलापूरकरांचा अपमान आहे। मंत्री महोदयांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यानंतरही जर समाधान होत नसेल तर एकदा काय 1000 वेळा माफी मागण्यात सुद्धा कुठलाही कमीपणा नाही। कुर्बान हुसेन यांचं नाव घेणं राहिलं, 1, 2, 3 आधीची नावं त्यांनी घेतली आणि भाषणाच्या ओघामध्ये ते राहिलं असं ते म्हणतायत। त्यांना तेवढी आपण त्याला म्हणूया की ती सूट द्यावी न द्यावी हा मुद्दा नाहीये, कारण त्याच्यामध्ये देशाच्या साठी शहीद होणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे। मला असं वाटतं व्यक्तिगत पक्ष म्हणून देखील आमची अशी अजिबात कुठलीही भूमिका नाही। हुतात्मा कुर्बान हुसेन नामोल्लेख टाळल्यानं यावर पालकमंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्टीकरण दिलंय। मी इथं नवीन आहे, त्यामुळे हा फार मोठा विषय होणं अपेक्षित नाही असं गोरेंनी म्हटलंय। मी आपल्या सगळ्यांना सांगेन की एखाद्याचं मी बाकी सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण मला वाटतंय याचा खूप मोठा विषय होणं अपेक्षित आहे, पण नाव राहणं हे चुकीचं आहे। या संदर्भात मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये नवीन आहे। या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे मला शक्य होतं, जे मला माहिती होती सगळ्यांची नावं घेतली, पण ती नावं घेत असताना बाकी सगळ्या हुतात्म्यांसाठी मी हुतात्म्यांना अभिवादनही केलेलं आहे, संवेदना त्यांच्याप्रती व्यक्त केलेल्या आहे। आणि मुस्लिम समाजातून देखील किती मोठ्या प्रमाणामध्ये कुर्बान हुसेन असतील आणि इतर जे काही क्रांतिकारक असतील, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शाहीर अमर शेख असतील, यांच्या जयंत्या किती मोठ्या प्रमाणामध्ये साजऱ्या केल्या जातात, याचं आत्मचिंतन देखील मुस्लिम समाजाने केलं पाहिजे। आधुनिक इतिहासातले देखील महान विभूती स्वीकारायचेत का नाही याचा विचार देखील मुस्लिम समाजाने केला पाहिजे। जर तो विचार त्यांनी केला असता गेल्या 3 दशकांमध्ये, तर आज जयकुमार गोरे यांची देखील असं काही पद्धतीने नाव डावलण्याची आणि नाव न घेण्याची हिम्मत झाली नसती। खरं तर
आमदार मंत्र्यांकडून अशी चूक होणं अपेक्षित नाही, कारण ते अवघ्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असतात. पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरेंनी सोलापूरचा थोडाफार अभ्यास केला असता तर त्यांच्याकडून ही चूक झाली नसती. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.